आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार म्हणतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहित्य प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. तर आपण वचन घेणार आहे निर्गममध्ये 20 अध्याय वचन 12 की आपल्या आई बापाचा मान सन्मान कसा केला पाहिजे. आज आपण कौटुंबिक जीवनाविषयावर थोडासा अनुभव घेणार आहे की कुटुंब नक्की कशाने जोडते. पैशाने, वस्तूने, खाण्यापिण्याने, ऐशारामाने, संशयाने, नफरताने, निंदाने, द्वेषाने, कशा पद्धतीने आपलं कुटुंब जोडले जातात. इथे सर्व माणूस आहे, त्या सगळ्यांना आई आणि बाप आहेत का? आहेत. कुठे आहेत? तुमच्या हृदयात आहे का तुमच्या घरात आहे? तुम्ही प्रश्न मला काय देणार? तुमच्या घरी आहे, बरोबर? मला कुठेच आई बाप नाही म्हणत. अरे तुम्हाला कुठेतरी आधार कार्डवर कशावर नाव द्यायचं असेल तर बापाचं पहिलं एक नाव असते. सगळ्यांना बापाच्या नावावरून ओळखलं जाते. आपण आध्यात्मिक जीवनाची जेव्हा तयारी करतो तेव्हा स्वर्गीय बापाची आपल्याला आठवण येते. आणि या समाजामध्ये जीवन जगायचं असेल तर बापाची आठवण असते, आईची आठवण असते. हे दोन हत्यार आपल्या घरातले मनुष्यासाठी संरक्षण म्हणून रात्र दिवस सांभाळणारे हे फक्त आई वडील असतात. परंतु आजच्या समाजामध्ये आई आणि वडील मुलासाठी नाही. आजच्या समाजामध्ये दोन प्रश्न आहेत. एक मैत्री किंवा एक मित्र, एक मोबाईल किंवा एक गाडी. हे सर्व त्यांची आई वडील झाले. तर आपण पहिलं वचनाने सुरुवात करूया. नंतर आपल्या भविष्यामध्ये देवाच्या आज्ञेनुसार आई बापाकडे कसं वळायचं त्याचीही दिशा आपण घेऊया. नीतिसूत्रामध्ये सुंदर भाषा दिलेलं आहे. अनुवाद मध्ये पण 11 ते 18 मध्ये सुरुवात दिलेली आहे. आई बापाचा सन्मान कशा पद्धतीने करावा. जो मनुष्य धार्मिकापासून आई बापाची ओळख करत असतो त्याला समज येते. पण जो मनुष्य धार्मिकताच नाही तर त्याला आई बापाची ओळख होत. जसे लहानाचं मोठं आम्ही या जीवनामध्ये वाढतो आई बापाच्या आज्ञेनुसार, तसं म्हातारपणानंतर झाल्यानंतर त्याचा मृत्यूपर्यंत ती जबाबदारी त्या मुलाची किंवा त्या मुलीची असते. म्हणजे ज्यांचे ते आई आणि बाप आहेत, ज्यांची मुलं आहेत, त्या मुलांची जबाबदारी त्या आई बापावर असते. तर पहिले एक वचन सुरुवात करूया. टाइम पटकन निघून जातात, बरोबर? आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. काय बोलला? आपल्या बापाचा व आपल्या. आजच्या काळामध्ये सिस्टम नाहीये, ती सिस्टम चेंज झालेली. ना आईचं ऐकणार ना बापाचं ऐकणार, कारण तेवढी मान मजबूत नाही. कारण लहान असताना बाप आपल्या खांद्यावर मुलांना घेऊन फिरतो तेव्हा मान त्याची कडक असते आणि तो केसाला हात धरून मस्त बसलेला असतो, बरोबर? नसेल तर बाप आपल्या 2 हात पकडून त्या खांद्यावर त्याला बसवतो आणि या खांद्याच्या मानेला तो स्वतः संरक्षण देऊन त्या बाळाला सांभाळतो. हा समाज आहे आणि या समाजामध्ये नक्की कोणत्या गोष्टी घडत चालल्या.
तर पहिल्यांदा आज आपण आई वडिला वंशावर त्याच विषयावर आपल्याला पहिलं लक्ष द्यायचं. प्रार्थना तर हमेशा करतच असतात, पण आज समाज जे आहे ते समाज कशा प्रकारे पोकरले चालले त्याचा थोडासा अनुभव आपल्याला घेतल्याशिवाय ती मुलं आणि आई वडील कुटुंब एकत्र राहू शकत नाही. तर पुढे काय सांगते, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देणार आहे तू त्या चिरकाल राहणार आहे. ज्या देशात आपल्याला भारतामध्ये ज्या देशामध्ये आपल्याला वसते तिकडे आई बाबाची आज्ञा पाळणाऱ्यांना सुरक्षित केलं जातं. मनुष्य जो आहे ना, बघा आई वडिलांचं लक्ष कसं असते तुम्हाला लहानापासून जन्मापासून तर त्याच्या लग्न होऊन त्याच्या मुलाबाळ होईपर्यंत आई बापाचं नेहमी लक्ष त्या मुलांच्या त्या मुलींच्या पाठी असतं. कोणत्या आईला कोणत्या बाबाला मुलं नाही पाहिजे असं नसतं. ते म्हातारे झाले तरी आपला मुलगा काय करते मुलगी काय करते त्यावर लक्ष. सुनबाई कधी कधी बरी असली तर बरी असते, नसेल तर तिने पण सुनामी घेतली तर लाट आली तर वाटलं, असं पण आहे समाजात. सगळ्याच बाजूनी सगळ्या दोषी आहे असं नाही ना, सगळ्या बाजूने दोषीच असते असं. एक सिस्टम काय माहितीये का त्याच्यामध्ये, ते म्हातारे झाले ना तर त्यांची बुद्धी जी असते ती हाडामाऊस कमजोर असल्यामुळे बुद्धी काम करत नाही. लहान मुलासारखं त्याची बुद्धीचा वापर होतो, कारण जेव्हा ते काम कष्ट मेहनत करतात तेव्हा त्याची बुद्धी फिरत असते. मग हे काम करते त्याच्यामध्ये ते क्लिअर असतात. जेव्हा ते थोडेसे आजारी होतात किंवा त्याला आज काही कामधंदा नाही करणार किंवा काही नाही, ते घरात बसणार. मग ते घरात बसल्यानंतर आजार तिच्या डोक्यामध्ये बसतो आणि ह्याचमुळे मनुष्य कुठेतरी कमजोर होतो आणि मग ते आजारी पडले का दुःखात पडले किंवा ते निराशात पडले तर आपलं लक्ष त्याच्यावर दुर्लक्ष असतं. आपल्या छोट्याशा मुलांना जरी सर्दी जरी झाली ना तरी आपले आई बाप त्या बाळाला विचार, बाबा काय झालं रे, नाही सर्दी झाली, मग थांब हे गोळी घे नाहीतर ये दवा घे. पण जेव्हा म्हातारपणे होतात तेव्हा मुलं आईला कधी विचारत नाही की तुला कोणती गोळी आवडते, होईल तू बरी. बाप जो असतो ना तो जिंदगीमध्ये जास्त कष्टाळू असतो. आई मुलांना सांभाळत असते, परंतु घराचा संसार त्या बापाच्या डोक्यावर पडल्यानंतर तो स्वतःच्या कपड्याचा पण विचार करत. पण जर मुलं आहेत तर त्याला कोणी हसू नये, त्याला स्कूलमध्ये जायचं असेल तर त्याला चांगले कपडे, चांगल्या चपला, चांगल्या सुईस्का त्या मुलांना दिले जातात. पण त्या मुलांना कधीही तशी आठवण नसती की माझी बाप माझी आई माझ्यासाठी किती कष्ट करायचे. मी इतके वर्षाचा माझा अनुभव मी सांगतो. मी लहानपणापासून मला म्हाताऱ्या लोकांना मदत करण्याचा स्वभाव होता आणि मी अनेक लोकांना हे पण बघितले, मुलं कामाला जाताना आई जेवण बिवण बनवून उठवून देऊन द्यायचं, पण जेव्हा तिचा अंत जवळ आला तिला पाण्याचा एक ग्लास सुद्धा पोचलं. अशी मी समाजात अनुभव केले. कारण फक्त आम्ही काय शिकलेत माहिती का, आई बापाने आम्हाला वाढवावं ना आम्ही मोठे व्हावं ना आम्ही आमचं स्वतःच बघावं बस. त्याच्यानंतरचा जो पाठीमागे जो बॅकग्राऊंड असतो की त्यांच्या उतरत्या वयामध्ये हात पाय सगळे डगमळले जातात
तेव्हा आमच्या अंगात ताकद नसते ना, तेव्हा आमच्यामध्ये एक शक्ती नसते. तेव्हा त्या शक्ती डाऊन झाल्यानंतर आम्हाला सगळं पुरवलेलं आहे, आता काही गरज नाही, आता तुमचे दिवस संपले, आता मिळते ते खा ना, चुप राहा. हा एक समाज आहे, एक डिसिजन मला माहितीये. एक दिवस एक आजी होती, ती लास्ट स्टेजच्या यात होती आणि मी डेली त्यांना भेटून जायचं. तर तिच्या मुलाचा मुलगा, मी त्याला विचारलं, रे बाबा आई कशी, आजी कशी? अरे जायला निघाली ती जात नाही. एकदम शॉक आला. तुला एवढा मोठा तर तिने सांभाळलेलाय ना, जात नाही. पण कुठेतरी देवाने तिचा आत्मा थांबवलेला होता की जा ना, तू प्रेयर कर. आणि समाजामध्ये मी अनुभव घेतले, म्हणून माझा एक हेतू काय आहे माहिती, आश्रम काढणे, ते माझं जास्त इच्छा आहे. अनेक गोष्टी या दोन हेतू मी का ठेवतो, माझ्यासाठी नाही मी सांगतो, या समाजामध्ये लोकांची परिस्थिती कशी आहे या हेतूने सांगतो. आज सगळ्यांना वेळ आहे, फक्त आई आणि बाप यांना सांभाळण्यासाठी वेळ नाही. अरे जेव्हा आपण चालते फिरते असतात तेव्हा एक बोट हातात असते त्या मुलाच्या हातात, आणि बोट घेऊन चाललाय. कुठे चाललाय? आजोबा बरोबर फिरत फिरत, आजी बरोबर फिरत फिरत. जेव्हा आजी फार कठीण परिस्थितीत असते, आजोबा पण फार कठीण परिस्थितीत असते, तेव्हा त्याची बोट आम्हाला पकडायची शक्ती नसते. फक्त आमचा स्वार्थ त्याने काय केला तो आम्हाला माहिती नाही. मी तुम्हाला बोलणार ना की जेव्हा आमची मुलं जन्माला आले ना, तेव्हापासून माझा एक हेतू होता, इच्छा होती की एक व्हिडिओ काढायची. या वर्षाचा यू बर्थडे झाला, या वर्षाचा तो बर्थडे झाला, त्या वर्षाचा तो बर्थडे झाला, आणि असं होईपर्यंत बर्थडेला आपण काय काय करतो बाकीचा हिसाब बाजून, आणि तेच व्हिडिओ हे शेवटला लिकेज करा. आता मध्येच माझ्या मनामध्ये तोच विचार आला की असे एक पिक्चर काढावं की आई बापावर, की मुलं जी आहेत ती आजच्या काळामध्ये आई वडिलांना उलट बोलू शकतात, पण आई बापाचा सन्मान करू शकतात. कारण आता आम्हाला सगळ्यांना समज येते, कारण आता मी समजते झाले, आता आम्हाला शिकवायची गरज नाही, एक समाजाची गोष्टी होत. कारण जेव्हा मी कॉन्सर्ट असतो, मी करतो असतो, तेव्हा आई बापांचा एकच शब्द आहे, माझी मुलं ऐकत, माझी मुलं ऐकत, माझी मुलं. मुलांना पहिल्या प्रथम लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक गोष्टीचं ट्रेनिंग. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक गोष्टीपासूनच त्याला लहानपणापासून जर ट्रेनिंग दिली असेल तर परंतु ही ट्रेनिंग होणार. आमच्या मुलांना मी तेच शिकवलेलं. आमची आई होती, बाबा होती, तर माझे छोटे, तर माझे छोटी असताना ती चमच्याने त्यांना कधी काय भाजवायचं शिकून ते द्यायचं. त्याच्यानंतर आई, बाबा गेली देवाची, त्याच्यानंतर आई. आता आई जी होती तर लहानपणापासूनच या दोघी इकडे होत्या. म्हणून आम्ही कार्य करायला जायचे, प्रार्थना करायची, परंतु शेवटी आई तिकडे असली, बाथरूम जायचं असं तरी छोटीच्या खुर्चीमध्ये घालून त्यांना देव बुद्धी द्यायचा आणि ते धक्कामरू बाथरूम करून. अशी उदाहरणं यांच्याद्वारे देवाने केली. तर मुलांना लहानपणापासूनच त्या परिस्थितीमध्ये जर दिसलेलं असेल तर ती मुलं त्याच परिस्थितीमध्ये मुलांची सेवा करण्यासाठी तत्पर असते, मजबूत असते. लोकांची सेवा करते, आई बाबाची सेवा करते, एकमेकांमध्ये सेवा करते, एकमेकाची काळजी घेते. आजच्या समाजामध्ये बरेच आहेत, काही मुलं आहेत तर आजी असते, बरोबर ना,
आजीला सुद्धा किंमत देत. कधी कधी त्या आजीचं पण अवातान पाठ बोलून त्यांची मन, पण त्यांच्या मनाला तुम्ही कधी बघितलं नसेल की त्यांची मन तुमच्यासाठी रात्र दिवस झोपत नसतात. माझी मुली काय करत असेल, माझं मुलं काय करत असेल, मुलाची मुलं काय करत असेल, त्यांचं विचारधारा तोच आहे. मी अनेक अनुभव घेतले. एका ठिकाणी एक मुलगा होता, तुम्ही एका घरी प्रेयर करायला गेला तर तो पॅरलच्या आजाराने पडलेला. तर गेलो, प्रार्थना वगैरे केली, परमेश्वर त्याला बरं पण केलं, चालला होतो, तिथे पण येऊन तो गेला परमेश्वरच्या आशीर्वादाने. पण जेव्हा त्यांच्या घरात त्याच्या मुलाचा मुलगा होता, त्या मुलाने सांगितलेलं, त्यांच्या घरचे मला बोलले की बाबाला शी बोल. तर मग मी काय सांगितलं, एखाद्या आश्रम मध्ये याला घेऊन जा आणि त्या आश्रम मध्ये त्याला फक्त दाखव बस अशी आहे, त्याचं परिवर्तन होत. तर ते काय सांगितलं, मामाचे आजोबा आहे ना, तो सगळ्या मुलाला घेऊन फिरतो रोडला गेला आणि मग फिरवत नाही, ते आजारी पडले तेव्हा तो सांगतो तरी शी झालाय. गरीबाच्या मुलांना त्याला नेहमी प्रेसिंग करून पाणी द्यायचं, प्रभू तुझं आशीर्वाद आणि ह्या मुलांचं मन करेल. ते गेलं आणि त्या मुलाला ते आशीर्वाद प्रार्थना हे समजली आणि त्यानंतर त्या आजोबाला तो मानाला. त्याला समज आहे. त्या आजोबा त्यानंतर गेले देवाच्या घरी. तर जे काही आम्हाला शिकायचं आहे बघा, ते शिक्षण पहिलं घेतात. ते शास्त्रात असं लिहिलेलं आहे, नीतिसूत्रामध्ये ते 3रा अध्यायाचं तुम्ही वाचला, त्याच्यात तुम्हाला अनुभव आहे, 4 अध्यायामध्ये पण अनुभव की देव आम्हाला काय शिकवतो. मी काही ठिकाणी आश्रम मध्ये गेलो, लोकांचे अनुभव घेतले, पर्यंत मी फिरलेला, मी सगळ्या माहिती गोळा केलेल्या, लोकांच्या भविष्यात काय. बरेच आश्रम असे पण आहेत स्वतः खातात, त्यांना खाऊ नाही देत. तर एक दिवस मी बिस्किट घेतली आणि त्या पोरांना दिली. माझ्या डोक्यावर एक टोपी असायची, क्रिकेट खेळायची टोपी ठेवायची. तर माझी आवडती टोपी होती लाल. तर ती पोरं दोन्ही जुळी अंगामध्ये एकमेकांना जोडली पोरं आणि आज करते मला टोपी पाहिजे. टोपी काढली मी त्याला दिली, त्यानंतर डोक्याला टोपी टाकली नाही, द्यावं घेतली पण तेव्हा तर नाही कधी, तो उन्हासाठी. अशीच पडून, कारण माझ्या मनामध्ये ती एक आठवण आहे. ती जुळणी आहे, 2 डोकी आहेत, 2 चेहरे आहेत, पण अख्ख्या अंगाला अंग लागली. तर मी काय केलं, तिकडून बिस्किट घेतली का त्या पोरांना दिले खायला. तिकडचे कार्यकर्ते बोलले, मला नाही बोलले, माझ्या जोडीला दुसरे होते त्यांना बोलतो तुम्ही त्यांना नाही द्यायचं खायला. तुम्हाला बोलले तुम्ही त्यांना खाण्यापेक्षा दिलं. ती भुकीली आहे, ती छोटी मुलं आहेत, त्यांची कंडिशन काय आहे, त्यांना कोण देईल तेव्हाच खाईल ना. मी गोळी एक गोष्टीचे गोळ्या करत बसलो. मग त्यांच्या एका कार्यकर्त्याला विचारलं, अरे बाबा, हे जे तुम्हाला आम्ही खायला देतात ते पहिलं सांगते तिकडे जाते, ते सगळं खातात, नंतर आम्हाला आणून देतात उरलं. आपल्या संस्थेमध्ये बघितलं इकडे ना, आम्ही खात नाही पण तुम्हाला खायला मिळेल. आमचा वाटा कोण करत नाही की तुम्ही जेवल्यात की नाही जेवल्यात, बरोबर की नाही. हे खरं आहे का खोटं आहे, हे खरं आहे का खोटं आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला जेवायला खायला घालता, मुंड्याने नाही हलवायचं, तोंडाने हलवायचं. तुम्ही खायला देता, आवाजच नाही, अरे हा की नाही, हा नाही. तुम्ही आता जेवायला बसतील की नाही, आम्ही जेवले का नाही जेवणार काय ते तुम्ही विचारले ना. आम्हाला खाण्यापिण्याचं नाही, आम्ही येशूने कसं दिलं, स्वतः खायला नाही, दुसऱ्याला नाही. जर देव जर देतो ना, आता आमचं लाईफ तसंच आहे. परवाच्या दिवशी मी गेलो शुक्रवारी, दुपारी काय सकाळचा नाश्ता केला तरी दुपारी जेवलं नाही, रात्री जेवलं नाही, शनिवारी सकाळी दुपारी देव नाही जेवला ना, रात्री आला तेव्हा थोडासाठी थोडंफार काही नाश्ता केला घरात, तो वेळ पण नाही खाण्यास. परंतु आम्ही आता तिकडे मी कार्य करत असते गावात बाहेर, म्हातारी काही घेऊन फिरतो, कोण नाही दिसत.
मग तिला सांगितलं तिकडे तू येत जा, 2 टाइम तुम्हाला जेवण, आजोबा तुम्ही या इकडे, तुम्हाला जेवण मिळेल. आणि मी तिकडे त्यांना जेवणाची सुविधा केली मुलांसाठी आणि त्या माघारी. आता जर तुम्ही विचार करा मी काय शिकवतो ते तुम्ही लक्षात आणा. तुमच्या कोणी गरजा भरल्या ना, पुऱ्या केल्या ना, तर तुम्ही पण दुसऱ्यांच्या गरजा पुऱ्या करा. मी मनातून लोकांशी प्रीती करा, बाहेरून नाही. मला जे गरज आहे व्यक्तीला काय द्यायचं ते देणार आणि मी बाजूला प्रकट करायचं. परमेश्वराने आपल्यासाठी जर अशी जागा, मी काय बघतो माहितीये का, त्याच्या जागेवर मी असतात त्याला मी पण आलोय तसंच. मी जेव्हा होतो ना अशाच परिस्थितीत होतो. मी इकडे जेव्हा प्रार्थना सुरू केली ना, 4 दिवस उपाशी राहायचं, बुरशी आलेले पाव खायचे, गॅसवर गरम करायचं, ते खायचं. घ्यायचं 1 कप दूध आणि 1 ग्लास पाणी त्यात टाकून साखर टाकून ते पोटाला भूक लागते ना, ते मग पोटाला भूक लागू नये म्हणून मी लाईफ म्हणजे ते तशी दिवस काढले. त्याच्यानंतर चण्याने आणि पाणी पिल्याने त्याच्याने पोट भरत, मग ते खायचं. असे दिवस काढून ते आजच्या क्षणापर्यंत मी त्याच्यामध्ये मजली नाही. तर काय माहितीये, आप कमाईने बाप करण्यामध्ये फरक. मुलांनी नेहमी आईला एकदा तरी विचारा किंवा बापाला एकदा तरी विचारा तुम्ही काय खाल्लंय का, किंवा आम्ही तुम्हाला सतावतेच राहतात. कधीतरी रात्री झोपताना तरी एक वेळ कधी असे सांगतात का आमच्यातून काही चूक झालेली आहे. एकदा आई बापाच्या विरोध बोलण्याचा स्वभाव सुरू झाला ना, तर रोज आई बापाच्या विरोधच बोलायला लागेल ना. जो रोज आई बापाच्या बरोबर चांगलं जीवन जगायला लागलं ना, तर आई बापाचा मान सन्मान निश्चित. एक दिवस एक माणूस होता, बाबाने दारू केली ना पोराने दारू केली, ते पेरणी करायला लागले. तो काय सांगतो माहितीये का, तू म्हातारा हो तुला मी मारेल. 7-15 दिवस तो म्हातारा व्हायच्या अगोदरच काही दिवस नाही झाला मुलगाच मिळेल, पण बापाला नाही मारू शकतो. तुम्हाला माहिती आहे शास्त्रात काय काय लिहिलेलं, आईच्या शापाने घराचा पाया उखडतो. शास्त्रात काय दिलेलं आहे, बापाची आणि आईची निंदा करण्याला डोंकावळे मारपीट. नीतीसूत्र वाचा, त्याच्यात तुम्हाला सगळे इतिहास दिलेले आहेत. एवढे वचन काढायला मला आता वेळ नाही, पण तुम्हाला एक शिकवण. जो व्यक्ती आईच्या बापाच्या निंदा करतो तो शापित. मग आपण लोक आई बापाची निंदा कोणत्या दृष्टीने करतात. जर तुम्ही आई बापाचा सन्मान केला असेल तर तुमचा पण कोणतरी सन्मान करेल. आपण पण म्हातारे होणार आहे, बरोबर ना. म्हातारे होणार की नाही होणार, आले ते झालेच आहे. आजोबाजी तिकडे काम करत असेल उभे राहतील, हे पटकन बसतील, बरोबर की नाही. आताच्या मुलांना इथून जर मासळीची घ्या किंवा वांगीची टोपलं घ्या, इथून ते फक्त 1 किलोमीटर चालायला सांगा तर त्याला रिक्षा लागेल, जमणार नाही. कारण ते सवय आहे गाडीचा प्रवास करतो, डोक्यावरचा प्रवास. मला तुम्ही भेटले ना म्हातारे, मी त्याला काय ना काय देतो ना सांगतो, घाबरू नका, मी आहे ना ते आपल्या जोडीला, घाबरू नका. कधी कधी हाच विचार आहे की लोकांकडे धन भरपूर आहे पण त्याला बुद्धी नाही, त्याला कार्य करता येत नाही, त्याला शिकता येत नाही, त्याला लोकांना मदत करता येत नाही. पण आपल्या जवळ धन नाही, पण आपल्या आचार विचार असे आहेत की कुठे कुठे काय काय पुरा होऊ. दुसऱ्यांची दुःख काय ना ते एकदा जाऊन बघा बसतो. सवय लावा, जे आजारी आहेत, खातेला खेळले आहेत त्यांना फक्त ना, पूर्वी भेटायला जायचं ना तेव्हा त्याच्या अंगावर काय टाकायचं माहितीये का, कपडे पण सारखे
चादर टाकायचा आणि जायचा आणि त्यांच्याशी बोलायचा, प्रार्थना करायचा आणि यायचा. विचार केला घरामध्ये असंच आहे. तुमची मुलं फक्त 10 मिनिटं टाकून द्या तिकडे, देतील का? 10 मिनिटं टाकून जातील का? कोणती आई आहे मला सांगा 10 मिनिटं मुलाला टाकून दिलास कुठेतरी बाजारात जाऊन? काय बोलतच नाही. स्वभाव नाही ना तो. बरोबर. एक स्वभाव ठेवा. देवाकडे अशीच प्रार्थना करा की देवा कोण गरजवंत आहे, दुःखी आहे, निराशात आहे, समस्यात आहे, संकटात आहे, त्यांना मदत करण्यासाठी आम्हाला प्रेरणा. बस झालं का? वेळेचा नेहमी सदुपयोग करा. खूप महत्वाचं. जेव्हा तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या माणसाला भेटतात, आजारी माणसाला भेटतात, तेव्हा तुम्ही देवाला भेटता. म्हातारे माणूस ते शेवटच्या क्षणाचा वाट बघत असतो की आता पृथ्वी शांत होईल. पण त्यावेळेला ना त्यांचा जीव कोणामध्ये असतो? मुलाबाळांमध्ये, पोरांच्या पोरांमध्ये. स्वतःची पोरं बघत नाही, स्वतःच्या सुंदर बघत नाही. थोडीफार मुलांची मुला इतकी बघत असते. आणि वडील हे सगळ्यात श्रेष्ठ. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहितीये की प्रत्येक वर्षाला सासू सासरे असेल तरी पण त्यांना क्षमा मागायला सांगायचं, त्यांच्याकडे मोठ्या क्षमा माग. मुलं असेल आई बापाकडे क्षमा माग. इतकी वर्षपर्यंत थोडं शिस्त दिली, परंतु लोकांनी शिस्ताचा गैरशिस्ताचा वापर केला म्हणून तिथे संपलं. आईला उलट बोलण्यासाठी आपल्याला पटकन बरोबर, पण तिच्या हृदयाला जेव्हा धक्का लागते, मन दुखते, तेव्हा तिला काहीतरी वाटते, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी मला सताव. ती नेहमी बरंच बघणार की वाईट. बाप नेहमी बरंच. कधी कोणती मुलगी किंवा कोणता मुलगा कधी बापाला विचारतो का रे की बापा तुझ्याकडे काय आज आहे की तू माझ्याकडे सगळं पूर्ण केलेलं आहे, पण हे शिक्षण आमच्या 3 मुली आम्हाला विचारतात. ते शिस्त लहानपणापासूनच आहे, त्याच्यामुळे त्या विषयात आम्ही पुढे जातो. आपल्या हर एक व्यक्तीने आई बाप कोण आहे, मुलं कोण आहे ना, हे सगळे दिशेचे आपलं कुटुंब, आपले नातेवाईक आपल्याला एकत्र ठेवायचे, अलग नाही. आणि जो मनुष्य, हे बघा, मला कुठे वेळ नसते तर मी तर लोकांसाठी प्रार्थना करतो, कारण माझी वेळ त्यासाठी दिलेली आहे. पण आपल्या घरात, आपल्या समाजामध्ये ही वेळ आहे. तुम्हाला वेळ मिळाली की तुम्ही त्यांच्या बाबतीत आचार विचार. आमची सेवा आहे, आम्हाला सगळ्यांना तोंड द्यावी लागते. आता दिवशी एक माणूस आजारी पडले, एमर्जन्सी फोन आला मला जायचं होतं. त्याला आत्ताच येतो, त्यांचा फोन खाली ठेवत नाही, मी पोहोचलो एकदम जवळपास. बोलते आम्ही हैराण झालो की आज तुम्ही आले पडतील कशी. तर बरं 30 आठ. हा मनुष्य डोळे बंद होते, डोळे उघडत नाही, काय नाही, त्याला एवढं हात मारतात हे करतात. आणि मी गेलो आणि देवाची सुवार्ता सांगायला सुरुवात. जिवंत देव आपल्या सगळ्यांचा सर्वक्षण आहे, सर्व माणसाचं सर्वक्षण. तो आपल्याला सांभाळेल. येशूवर अशाच लोकांमध्ये तर देव आहे त्याच्यात. आणि सुवार्ता सांगता सांगता त्यांनी डोळे उघडले, डोळे उघडलेच नाही. पाणी सुद्धा ऐकत असत. आपलं नातं देवाबरोबर ठेव. तो देवाबरोबर ठेवल्यानंतर आपल्या नातेवाईकांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या सगळ्यांशी नाते येतात. निंदाण्यावर तिकडे लफडत नाही, द्वेष नाही, देवाने. जिथे प्रेम आहे तिथे दया आणि शांती. माझे आचार विचार एवढे बरोबर ठेवलेले आहेत ना, मी मला या सेवेमध्ये कसं कार्य करतो.
कारण मी शिकलाय, खूप ठिकाणी फिरलो, विक्रमगडला फिरलो, आपल्या वसईमध्ये फिरलो, बऱ्याच ठिकाणी आश्रम, मद्रासपर्यंत फिरलो. जिकडे आश्रम होते त्या आश्रम मध्ये फिरलो, आवर विभरपर्यंत फिरलो, सगळ्या माहितीच्या गोळ्या करतो. काही ठिकाणी खूप चांगले अनुभव जिकडे प्राथमिक जास्त वातावरण चांगलं आहे ना, तिथे व्यवस्थितपणा आहे, अनुभवी बोलतात. मनुष्य नेहमी काम करताना छोट्या मुलांचा आश्रम, मोठ्या माणसाचा, त्यांना आई बापाचं प्रेम द्यायचं, ह्यांना मुलांचं प्रेम द्यायचं, अशा पद्धतीने त्यांना पुढे पुढे नेण्याचा प्रेम. मग हे शिक्षण या पृथ्वीत नाही, बाकी सगळी शिक्षण आहे. मुलांना एक ग्लास पाणी देण्यासाठी आई बापांना देता आला पाहिजे असे संस्कार किंवा आजी किंवा आजोबा असे ते पहिल्यांदा त्यांना देण्याची तयारी करायला सुरुवात करतात. कारण त्यांच्यामधून जो आशीर्वाद मिळते बघा तो मला माहित नाही, आमचे आई वडील सांगितले. बाबाची आई होती ना, ती सुई होती, तर तिने काय केलं, मरायच्या अगोदर मलाच बोलली. मला माहिती नाही, माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि एक चमच्याचा पाणी तिने पिला आणि आत्मा देवाने मिळाली. आता आमच्या तिन्ही मुली आईच्या काळामध्ये तसं पाणी देत होते आणि शेवटला मार्याच्या हातातून पाणी आणि ती देवा. जिंदगी पहिला आणि शेवट जो आहे ना, तोच कामाला आहे. पहिला शब्द काय बोलला तो आणि शेवटला जाताना शब्द काय असते तोच लोकांच्या जीवनामध्ये महत्वाचा असतो. आपण विचार करा, आईने बापाने शेवटला काय सांगितलं. आमच्या आईचं शिक्षण एकच होतं, आम्ही 7 जण आहेत, 7 जण आम्ही एकत्र असतो, आम्ही 7 जण देवाच्या आशीर्वादाने सगळे एकत्र. त्यांचे मुलं पण सगळे कुठल्याच व्यक्तीमध्ये तिथे असं वातावरण बिघडलेलं नाही, एकमेकांना जोडणं. कारण शेवटची इच्छा आईची तीच. पण काही गोष्टी अशा आहेत की माझ्या सेवेमुळे आम्ही सगळे एकत्र घरात एकत्र येत नाही, म्हणजे असं नाही, फक्त टाइम येते, एकमेकांना भेटते, फोन करते, राहत नव्हते. कारण मला ती सेवा आपली ऍडजस्टमेंट होती. आपल्या सगळ्या नात्यामध्ये मी सगळ्या मित्रापासून ओळखीपासून सगळ्यांना मी मिळेल असं नाहीये की मनात त्या विरुद्ध आहे त्या विरुद्ध. असं कोणी काय बोललं असेल तर त्याने त्याचं बोलणं काम केलं, माझं काम चांगलं आहे, मी केलं, बस एवढा स्वभावाने चालतो. बाकी काय ना, मी त्यांना सांगेल मी दुसऱ्या असं वादवत ठेवायचं नाही मनात. जर मनात जवळ ठेवलं तर तुम्ही रोगी पडतो, ते सोडून दे. एबीसी करा 4 आणि 25 सूचना म्हणजे आपण अवयव एकमेकाची क्षमा करा. सगळ्यामध्ये म्हणजे 4 आणि 14 मध्ये सगळ्याशी प्रीती. राग हा शब्द म्हणजे शैताना शब्द, म्हणून आजच्या समाजामध्ये राग जास्त आहे. म्हणून कुटुंब एकत्र, हर कुटुंबामध्ये वातावरण आहे, हर कुटुंबामध्ये नफरत आहे, हर कुटुंबामध्ये द्वेष आहे, हर कुटुंबामध्ये नफरत. हेच फक्त बदलेल. कशासाठी बदलेले, काय पाहिजे होता, त्याच्यातून कोणाचाच फायदा होत नाही, ना समोरच्या व्यक्तीचा ना तुमच्या स्वतःचा. सगळं शून्य आकारामध्येच आपण बसतो. सांगायला वेळ आहे, परंतु वेळेचा सदुपयोग ही तेवढी वेळ जेवणाची. तर आपण छोटेसे प्रार्थना करूया. आपल्या संपूर्ण कुटुंबाला परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा. आपल्या कुटुंबामध्ये मुलाबाळापासून ते सगळ्यामध्ये प्रीती, दया, शांती मिळावी. त्याच्याच वचनानुसार आपलं जीवन चालवावं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे प्रभूचा मार्ग आपण न्यावा. आपल्या गरजा, आपल्या इच्छा आपल्या हातातून सगळ्यांच्या हातातून चांगलं काम करण्यास यावं परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. आणि आपल्या सगळ्यांना स्वर्गराज्य मिळावं विशेष प्रार्थना करूया. सर्व मंदिर आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.